एके दिवशी 17 जानेवारी 1946 ला डॉक्टर बाबासाहेबांना त्यांचं मत मांडण्याविषयी सांगितलं. अचानक शब्द मुद्दाम वापरतो, कारण बाबासाहेबांनाही कल्पना नव्हती की आज माझा नंबर येणार, आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात की आज माझा नंबर येईल याची मला सुद्धा खात्री नव्हती. मला जर पूर्वकल्पना दिली असती तर मी पूर्व तयारीनिशी आज माझी मते या ठिकाणी मांडली असती, पण तरी सुद्धा आज मी माझी मते मांडणार आहे. संविधान सभेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिलं भाषण होतं, आणि हे भाषण प्रचंड सभा त्या ठिकाणी भरलेली, आणि या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आपली मते मांडायला सुरुवात केली. एकावर एक मुद्दे बुद्धिचात्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. मुखातून जणू काही भारताचं भविष्याचं संविधानच त्या दिवशी सांगितलं जात होतं. मानव जातीच्या कल्याणाची एक एक आचारसंहिता त्या दिवशी सांगितली जात होती. बाबासाहेबांचं भाषण संपलं, टाळ्यांचा प्रचंड कळकळाट झाला. विद्वत्ते पुढे अनेक जणांनी मान झुकवली. बाबासाहेबांच्या विरोधकांच्या तर तोंडातून शब्दही फुटत नव्हता की कौतुकासाठी आता काय होणार, तेवढा शब्द सुद्धा विरोधकांकडून निघत नव्हता. पण दुर्दैव म्हणावं, भारताची फाळणी झाली आणि बाबासाहेब ज्या प्रांतातून निवडून आलेले होते तो प्रांत पाकिस्तान. यामुळे बाबासाहेबांचं संविधान सभेतलं सदस्यत्व धोक्यात आलेलं होतं. परंतु ज्यांनी संविधान सभेत बाबासाहेबांचं ते भाषण ऐकलेलं होतं त्यांना बाबासाहेबांचं संविधान सभेतलं महत्व कळालेलं होतं. बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेशिवाय संविधान पूर्ण होऊ शकत नाही. बाबासाहेब म्हणजेच संविधान याची कल्पना अनेक जणांना आलेली होती, आणि त्याच्यामुळे काहीही केलं तरी बाबासाहेब पुन्हा एकदा संविधान सभेवर यायलाच पाहिजे, हा बाबासाहेबांच्या समर्थकांचा आणि संविधान सभेतल्या अनेक सदस्यांचा सुद्धा आग्रह होता. आणि याचमुळे बाळ गंगाधर खरेंना पत्र लिहिलं गेलं आणि मुंबईतलं जयकर यांचं जे सदस्यत्व होतं ते सदस्यत्व रद्द करण्यात आलं, आणि त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुनश्च एकदा निवडून आणण्यात आलं. याच्यावरूनच राज्यघटना तयार होण्यापूर्वीच बाबासाहेब हे राज्यघटनेचे शिल्पकार ठरलेले. मी तर त्यांना या संविधानाचा वाघच मानतो, संविधानाचा वाघच मानतो. याचं कारण असं आहे कि जीत हासिल करनी है तो अपनी काबिलियत बढ़ाओ, जीत हासिल करनी है तो अपनी काबिलियत बढ़ाओ. शेर खुद अपनी ताकत से राजा कहलाता है, जंगल में कभी चुनाव नहीं, जंगल में कभी चुनाव नहीं. बाबासाहेबांना घ्यावंच लागलं. बाबासाहेबांशिवाय संविधान पूर्ण होऊ शकणार नव्हतं, कारण हा देश, या देशात डझनभर पंथ आहेत, 100 पेक्षा जास्त भाषा आहेत, 1700 पेक्षा बोली भाषा आहे, वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळे धर्म, प्रत्येकाची वेगवेगळी आस्था, प्रत्येकाची वेगवेगळी श्रद्धा, या सगळ्यांना न्याय देणारी विचारशक्ती जर कोणाकडे होती तर ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडेच होती. संविधान सभेचे अंतरिम अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा म्हणतात की या विश्वात मानव द्वारा निर्मित एकमेव अजरामर रचना जर असेल तर ती म्हणजे भारतीय संविधान. सर्व संविधान लिहिलं गेलं, मग संविधानाच्या प्रस्तावनेची वेळ आली, आणि संविधानाच्या प्रस्तावनेची जेव्हा वेळ आली तर संविधानाची सुरुवात कशी करावी यावर वाद झाला. संविधानाची सुरुवात कशी करावी यावर वाद झाले. त्यावेळेस मौलाना हजरत मोहली म्हणाले की संविधानाची सुरुवात आपण अल्लाहने करूया. पंडित मालवीय म्हणाले की संविधानाची सुरुवात आपण ओम नमः शिवायने करूया. HP कामत साहेब म्हणाले की संविधानाची सुरुवात आपण ईश्वर या शब्दाने करूया. त्या सर्वांमध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी होती की त्यांनी सांगितलं की संविधानाची सुरुवात आपण लोक या शब्दाने करूया. संविधानाची सुरुवात लोक या शब्दाने करूया. तरी सुद्धा मतदान झालं. 68 मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोक या शब्दाच्या बाजूने पडले, आणि 41 मते देव, ईश्वर आणि अल्लाहच्या बाजूने पडले. मित्र, इतिहासातली अशी पहिली लढाई असेल जी देव, ईश्वर, अल्लाह आणि माणूस यांच्यात झालेली होती, आणि त्याच्यात देव, अल्लाह, ईश्वर हरलेला होता आणि माणूस जिंकलेला होता. ही पहिली लढाई. संविधानाचा पायाच मुळी मानवतेच्या कल्याणासाठी रचला गेलेला. संविधान
सोपवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुकतंच आपले जे सूत्रसंचालक होते त्यांनी सांगितलं की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते संविधान राबवणारे हात जर वाईट असले तर ते संविधान कुचकामी करतं. आणि नेमकं गेल्या 70 वर्षात 70, 72, 75 वर्षाच्या राजकारणात तेच घडत आलेले आहे. पक्ष कुठलाही असो, कोणत्याही पक्षाची बाजूची नसते, पक्ष कुठलाही असो, परंतु 70, 72, 75 वर्षांपासून या देशात जे राजकारण होते ते धर्माच्या विरोधात होते, जाती जातीच्या विरोधात लढवलं जात आहे, भावाला भावाच्या विरोधात लढवलं जात आहे. हेच राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे संविधान कधी चुकीचं राहू शकत नाही, संविधान कधी चुकीचं राहू शकत नाही, त्याला राबवणारे हात मात्र चुकीचे असू शकतात. राजकारणाच्या हव्यासापोटी, खुर्चीच्या लोभापोटी आज आपले राज्यकर्ते माणसाला माणूस म्हणून ओळखत नाही, तर माणसाला फक्त मतदार म्हणून ओळखतात, माणसाला फक्त मतदार म्हणून ओळखतात, वोटर म्हणून ओळखतात. परंतु संविधानाने माणसाला माणूस ओळखण्याची शक्ती दिलेली होती. भीमराव पानसरे यांची एक गझल आहे, त्याच्या 4 ओळी मी सांगतो. माणुसकीबद्दल, माणसाची काय जात होती पूर्वी, काय माणसं होती पूर्वी आणि आज काय झालेलं होतं, याविषयी भीमराव पानसरे 4 ओळींमध्ये सुंदर विवेचन करतात. ऐकलेली वाचलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. मित्रांनो, कधी कधी आज आपण आरशासमोर उभे राहिलो ना तर आरशाला सुद्धा आपल्याला बघायची लाज वाटत असते, एवढी माणुसकी खालवलेली आहे. खरं तर या ठिकाणी सर्व प्रबुद्ध लोक उपस्थित आहेत आणि एवढे प्रबुद्ध विचारवंत, एवढे प्रबुद्ध श्रोते या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना कधी दंतकथा ऐकण्याची सवय नसते, मला खात्री. परंतु तरी सुद्धा आज एक दंतकथा मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि माझ्या भाषणाचा समारोपाकडे वळणार. स्वर्ग आणि नरक याच्यात काय भेद आहे हे जाणून घेण्याची इच्छा अनेक मानवांना झाली आणि मग यांना स्वर्ग आणि नरकातला फरक काय आहे हा समजावून देण्याकरिता एक देवदूत पृथ्वीवर आला आणि त्यांना स्वर्गाची आणि नरकाची दोघांची सैर करण्यासाठी घेऊन. आता स्वर्ग म्हटलं की स्वर्गाची जी एक संकल्पना मांडण्यात येते ती अशी, तिथं सर्व काही संपन्नता आहे, अन्नाचे भंडार आहेत, सुख वैभव सगळं काही आहे. आणि नरक म्हणजे तिथं फक्त यातना आणि यातनाच. हा, पण तिथंही अन्नाचे भरपूर भंडार आहेत, तिथंही अन्नाचे भरपूर भंडार आहेत. परंतु झालंय काय, जेव्हा स्वर्गाची सफर झाली तर स्वर्गात जे लोक उपस्थित होते त्या लोकांच्या हातांना आहे ना चमचे बांधण्यात आलेले होते, मोठे मोठे चमचे बांधण्यात आले, म्हणजे ते अगदी कोपरापासून तर पुढेपर्यंत होते. आणि नरकातले जे लोक होते त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने चमचे बांधण्यात आले. लोक जेव्हा स्वर्गात गेले तर स्वर्गात गेल्यानंतर त्यांनी बघितलं आणि नरकात गेले, नरकात गेल्यानंतर सुद्धा त्यांनी बघितलं की तिथले लोक कशा पद्धतीने भोजन करतात. नरकातले लोक जेव्हा त्या चमच्यातनं घास भरायचे आणि तोंडाकडे आणण्याचा प्रयत्न करायचे, कोपराच वाकत नाही, अन्न मागे जाऊन पडायचं, पोट भरायचं नाही. आणि स्वर्गातले लोक जे होते हे स्वर्गातले लोक अन्नाचा घास भरायचे आणि कोपरा न वाकवता आपल्या समोर जो बसलेला आहे त्याच्या तोंडात भरायचे आणि समोरचा व्यक्ती सुद्धा हीच कृती करायची. मित्रांनो, या गोष्टीवर एक समजून घेण्यासारखं असेल, जो स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करतो तो नरक आणि जो इतरांना मजबूत करण्याचा प्रयत्न करतो तो स्वर्ग आहे. आणि हाच स्वर्ग संविधानाने आपल्याला एक दुसऱ्यांना सहकार्य करणे, मजबूत करण्याकरिता, सक्षम करण्याकरिता संविधानाने आपल्याला मूल मंत्र दिलेला आहे. काळ्यांचे मुक्तीदाता,
पाश्चात्य संस्कृतीत पाश्चात्य देशांमध्ये ज्यांनी वर्ण व्यवस्थेविरोधात मोठा लढा उभा केला असे आफ्रिकेचे काळाराम ज्यांना म्हटलं जातं नेल्सन मंडेला सारखे. हे नेल्सन मंडेला भारतीय संविधानाबद्दल म्हणतात की भारताकडून घेण्यासारखी एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजे भारताचे संविधान. भारताची अखंडितता अबाधित राहण्याकरिता संविधानाची कदर करणारे लोक आपण संसदेत पोहोचवले पाहिजे. मूलभूत अधिकारांच्या चर्चेच्या समारोप प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडताना सांगितलेलं होतं की संविधान सभेने मंजूर केलेले सर्व अधिकार सामान्य माणसापर्यंत पोहोचतील की नाही याबाबत मी शंका आहे. केवळ संसद, न्यायव्यवस्था किंवा कायदा मूलभूत अधिकाराची खात्री देऊ शकत नाही, तर समाजाचा सामूहिक सत्सद विवेक जो आहे तोच मूलभूत अधिकाराची खात्री देऊ शकतो. आणि आज बामसेफने आयोजित केलेला हा BS4 कार्यक्रम समाजाचा सामूहिक सत्सद विवेक संविधानाच्या मूल्यांप्रती जागरूक करण्यासाठी आयोजित केलेला आहे. मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदनही करतो. मला या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य पाहुण्याला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आपण शांत चित्ताने ऐकून घेतला, आपण सुद्धा नम्रपणे आभार मानतो.